नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यात नगर परिषद तसेच नगरपंचायतींसाठी काल दिवसभर मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र ही मतदान प्रक्रिया पार पडत असताना महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी एक बातमी समोर आली. ती म्हणजे काल झालेली मतदान प्रक्रियेचं मतमोजणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. खरं तर नगरपंचायतींच्या नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात आरक्षण मर्यादेसंदर्भात झालेल्या निर्बंधांमुळे राज्यातील 40 नगरपालिका तसेच 154 नगरसेवक पदाच्या जागांसाठी निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती आणि 20 डिसेंबर रोजी यासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. खर तर याच अनुषंगाने सर्व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एकत्रितपणे 21 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात यावे असे निर्देश मुंबई हायकोर्टाचे नागपूर तसेच औरंगाबाद खंडपीठाने निर्देश दिले. आणि खर तर यामध्ये जर आपण पाहिलं तर दोन जे याचिकाकर्ते होते ते भाजपचे उमेदवार होते आणि यापैकी एक उमेदवार आता आपल्या सोबत आहेत. वरोरा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा नगरपंचायतीसाठी त्यांनी ही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. याच अनुषंगाने त्यांनी नागपूर खंडपीठात आपली याचिका दाखल केली होती आणि या पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सचिन नागोराव कुटे असं त्यांचं नाव आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सचिनजी, तुमचं सुवर्ण खानदेश लाईव्ह मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. काल आपण जर पाहिलं तर नगर परिषद तसेच नगरपंचायतीची मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली. खरं तर तुम्ही देखील याचिका त्या ठिकाणी नागपूर खंडपीठात दाखल केली होती. तुमच्या याचिकेत नेमकं काय होतं? खंडपीठात जे नागपूर खंडपीठामध्ये मी जे याचिका दाखल केलेली आहे त्यामध्ये माझ्या प्रभागामध्ये जे 2 तारखेला जे काल मतदान झालं आहे आणि 3 तारखेला मला वाटते की त्याची काउंटिंग होती आणि त्या काउंटिंग मध्ये म्हणजे त्या अनुषंगाने मी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. कारण की तिथे असं झालं होतं की मला जे तारीख मिळाली होती व्होटिंगची आणि काउंटिंगची ती आहे 21 डिसेंबर आणि 21 डिसेंबर. बरोबर. त्यामध्ये मी कोर्टामध्ये दाखल केलेल्या याचिकेत हेच सांगितलेलं होतं की आम्हाला जे म्हणजे तुम्ही 20 आणि 21 तारीख जी देत आहे, का बरं याच्यामध्ये आम्हाला 20 आणि 21 देत आहे, तर मग तुम्ही हे जे काउंटिंग आहे तुम्ही 2 तारखेची हे पण 21लाच घ्या आणि तिथे जो रिझल्ट आहे त्या रिझल्टवर जे आम्हाला त्या रिझल्ट आला असता जो 3 तारखेला, तर मला तिचा फरक जाणवला असता म्हणजे माझ्या याच्यावरती निवडणुकीमध्ये. म्हणून ते आम्ही एक याचिका दाखल केलेली होती. आपण जर पाहिलं तर काल संपूर्ण राज्यामध्ये नगर परिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत होती. मात्र नागपूर खंडपीठाचे निर्देश आले आणि त्या ठिकाणी मतमोजणी पुढे ढकलण्यात आली. यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की खंडपीठात नेमकं काय घडलं, युक्तिवाद कशा पद्धतीने झाला आणि कोर्टाचं जजमेंट नेमकं काय होतं? त्याबद्दल मला खरंच माहिती नाहीये, कारण की ते आमच्या वकिलांना विचारावं लागेल, कारण की मी तिथे नव्हतोच. मी एक दिवस थांबलो आणि त्या दिवशी मग 5 वाजेपर्यंत ऑर्डर झालेला नव्हता. दुसऱ्या दिवशी मग ऑर्डर झालेला होता. मी ते कॉपी वगैरे पाहिली सविस्तर. तर ते माझ्याकडे ते मराठीमध्ये ते होतं नाही, म्हणून ते मी काही असं वाचलेलं पण नाही. आदल्या दिवशी तुम्ही होतात तिथं? येस, होतं. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? काही नाही, आम्ही वकिलांमार्फत याचिका दाखल केली. आम्ही तिथे होतो. त्यांनी सांगितलं माननीय न्यायाधीश आणि कोर्टाने की त्या दिवशी मला वाटते 5 वाजेपर्यंत थांबवून राखून ठेवलेला होता निर्णय. आणि मग दुसऱ्या दिवशी मला वाटते 10:30-11ला तो एक निर्णय दिला त्यांनी. त्यावेळी राज्य निवडणूक आयोगाने युक्तिवाद केला असेल, त्यांचं नेमकं काय म्हणणं होतं त्यावेळी? नाही, तिथे ऍक्च्युली मी आता ते मला वकिलांसोबत थोडंसं बोलावं लागेल, कारण की मी त्याबद्दल अजून माहिती घेतलेलं नाही पूर्ण. अच्छा, नाही तुम्ही म्हणत होतात की मी आदल्या दिवशी त्या ठिकाणी होतो, त्या अनुषंगाने तिथे मी तुम्हाला होतो मी. विचारलं. 5 वाजेपर्यंत थांबलो मी न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये. आणि तिथे मग निकाल थांबवून ठेवलेला असल्यामुळे मी मग परत निघून आलो तिथून. आपण जर पाहिलं असेल तर मोठ्या प्रमाणात मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि याच अनुषंगाने प्रश्न देखील उपस्थित होतोय की 24 नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आहेत त्या 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. खरं तर ज्या मतदान प्रक्रिया पार पडली त्याची मतमोजणी पुढे ढकलणं खरंच आवश्यक होतं का, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
सहज मी तुम्हाला सांगतो की काय झालं. मी महाराष्ट्र किंवा माझ्या म्हणजे शहर पण माझं, मी असं ठरवलेच नव्हतं की मला हे याचिका फक्त माझ्या प्रभागापुरती मर्यादित ठेवायची होती. पण तिथे काय झालं की माननीय न्यायालयाने ते आता पूर्ण महाराष्ट्रासाठी लागू केलं. तर त्याबद्दल तर मी क्षमा मागतो सर्वांना अगोदर. कारण की फक्त आणि फक्त माझ्या प्रभागापुरता एक विषय मर्यादित होता तो. कारण की मला तिथे मी खूप दिवसापासून मेहनत करत होतो. मला तिथे भाजपची उमेदवारी मिळाली. अगदीच. मी प्रचार पण केला, उमेदवारी पण दाखल केली आणि तिथे मग वेळेवर जर असा प्रकार झाला, कोणी एक अपील घेत आहे आणि त्या अपिलीमध्ये ज्यांनी अपील घेतली तो तिथे ऍक्च्युली त्याचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता. फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर तिथे आमची निवडणूक पुढे ढकलण्यात काही तथ्य नव्हतं, मला असं वाटते. पुढे ढकलली आणि ज्यावेळेस 2 तारखेला वोटिंग होऊन 3 तारखेला रिझल्ट येणार होता, त्यावेळेस माझं पण ब गटातली निवडणूक जर तेव्हाच लागली असती तर मी पण न्यायालयात जात नव्हतो. आणि मला न्यायालयात यासाठीच जावं लागलं की 20 डिसेंबरला वोटिंग आणि 21ला काउंटिंग. त्यामध्ये काय झालं की होणाऱ्या 3 तारखेचा जो रिझल्ट असतात त्याचा फरक मला जाणवत होता. जर सपोज अध्यक्ष कोणाचा पण येत होता, म्हणजे बीजेपीचा बसू शकत होता, काँग्रेसचा पण बसू शकत होता, कोणाचा पण. पण त्याच्यावरती जर सपोज काँग्रेसचा नगराध्यक्ष जर निवडून आला असता, माझ्या प्रभागामध्ये त्याचा इफेक्ट जाणवत होता. कारण की लोकांमध्ये ते एक वातावरण निर्मिती तसं झालं असतं की इथे तर आता काँग्रेसचा नगराध्यक्ष बसला, मग भाजपच्या उमेदवाराला का बरं निवडून द्यायचं आपण. म्हणून त्या कारणासाठी मी ते याचिका दाखल केलेली आहे. आणि सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो की मी फक्त आणि फक्त माझ्या प्रभागापुरतीच याचिका दाखल केलेली होती. माननीय न्यायालयाने ते आता पूर्ण महाराष्ट्रासाठी ते लागू केलेलं आहे, त्याबद्दल मी क्षमा मागतो. तुम्ही तुमची भूमिका मांडतायत, मात्र ज्यावेळी कोर्टाचं जजमेंट समोर आलं ना, त्यावेळी अशी माहिती समोर आली की 2 भाजप उमेदवार ज्यांनी या संदर्भात कोर्टात याचिका दाखल केली होती, त्यानंतर अशा पद्धतीने निकाल समोर येतो आणि यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मतमोजणीमध्ये काही फेरफार होऊ शकतो का? अशा पद्धतीने आरोप केला जातोय. कसं बघता या आरोपांकडे? आरोप तर आरोपामध्ये नाहीये. फक्त आता काय हं. की निवडणूक आता थोडं समोर ढकलली आणि त्याचं मला असं वाटतं की मला तरी माझ्या प्रभागापुरतं फक्त एक मला बेनिफिटच होईल त्याच्यामध्ये. माननीय न्यायालयाने जो आदेश दिला किंवा जे जजमेंट दिलं त्याबद्दल न्यायालयाचे धन्यवादच. पण आता तुमचं जे प्रक्रिया आहे मशीन वगैरे ईव्हीएम मशीन ठेवायचे हे ते, त्यामध्ये आता ते पण थोडंसं गैरसोय होतच आहे. त्याबद्दल काही हेच नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत काय सांगाल? कारण तुमचा फॉर्म म्हणजे काय तुमच्या नसतं. जागेसाठी निवडणूक स्थगित करण्यात आलेली होती. सर्वात अगोदर तर ज्यांनी अपील घेतलेली होती ते अपील जो उमेदवार होता अपील घेणारा शेख म्हणून, त्याचे एक तर सर्वात अगोदर निवडणूक आयोगाने त्याचा फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर तिथे ही निवडणूक लांबणीवर टाकण्यात काही अर्थ नव्हता. 20 डिसेंबरला निवडणूक घ्यायची काही गरजच नव्हती मला असं वाटते. कारण जेव्हा उमेदवार रिंगणातच नाही आहे, त्याचा फॉर्मच रिजेक्ट झाला आहे, त्याच्यामुळे आपण त्याला का बरं ते निवडणूक समोर घेतलेली आहे. मला मी म्हटलं होतं निवडणूक आयोगाला, आमचे जे अधिकारी आहेत ते आम्ही बोललो होतो. त्यांनी पण कोर्टाचा आदेश असल्यामुळे त्यांनी काही ते म्हणजे असं स्थगिती वगैरे त्याला दिली नाही. नाहीतर मला वाटते की 2 तारखेला जर काउंटिंग झाली असती तर आमची पण निवडणूक होऊन जात होती आणि हा एवढा मोठा विषय होत नव्हता. कारण की आम्हाला इतके दूर जायची गरजच नव्हती ना, न्यायालयामध्ये आम्हाला मागणी मागावं लागली नसती. अगदीच. अगदीच, अगदीच. धन्यवाद सचिनजी. तुम्ही तुमची भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे आणि मतदारांसमोर ही तुमची भूमिका तुम्ही जाहीर केलेली आहे आणि तुम्ही तुमचा वेळ आमच्यासाठी दिला त्यासाठी मनापासून आभार. तर हे होते सचिन नागोराव चुटे ज्यांनी नागपूर खंडपीठामध्ये त्यांची याचिका दाखल केली होती आणि त्यानंतरचे परिणाम समोर आहे. न्यायालयाचे जे निर्देश आहेत ते सर्वांसमोर आहेत. 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण राज्यभराची ही मतमोजणी असणार आहे. तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमचं युट्यूब चॅनल कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.